नमस्कार मंडळी, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण सुके खोबरे वर्षभर कसे टिकवायचे ती साधी आणि सोपी पद्धत इथे मी दाखवणार आहे। आणि या साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही सुके खोबरे वर्षभर टिकवून ठेवू शकता। अजिबात ते खवट होत नाही आणि अजिबात त्याला बुरशीसुद्धा येत नाही। एवढे साधे सोपी पद्धत आज आपण वापरणार आहोत। तर त्यासाठी लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे मी 1 किलो खोबरे घेतले आहे। खोबरे घेतल्यानंतर आपल्याला हे आतमधून पुसून घ्यायचं आहे। जो आतमधला भाग आहे खोबऱ्याचा तो पुसून घ्यायचा। त्यानंतर हे खोबरे किसणीवरती किसून घ्यायचे आहे। तर हे 1 किलो खोबरे अशाच पद्धतीने इथे मी किसणीवरती किसून घेतले। त्यानंतर यातला काही जाड भाग आहे खोबऱ्यामधला, कारण किसल्यानंतर यामध्ये थोडाफार जाड भाग राहतो, तो बाजूला करून घेते। तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईकसुद्धा करा। तर यातले काही जाड भाग आहेत ते बाजूला केल्यानंतर आपल्याला हे लगेचच खोबरे भाजून घ्यायचं आहे। तर त्यासाठी गॅसवरती पॅन गरम करायला ठेवले आणि त्यामध्ये थोडे थोडे करून खोबरे घालून घ्यायचे किसलेले अशा पद्धतीने, आणि हे मध्यम आचेवरती व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे, गरम करून घ्यायचे। तर हे सतत हलवत राहायचं आहे अशा पद्धतीने आणि गुलाबी रंगावरती मस्त असे हे खोबरे छान असे भाजून घ्यायचे। अशा पद्धतीने तुम्ही हे खोबरे भाजून ठेवलात तर वर्षभर अजिबात ते खराब होत नाही। अगदी 6 महिने ते 1 वर्ष हे खोबरे आरामात टिकते। आणि आयत्या वेळी काही बनवायचं असेल, म्हणजे वाटण बनवायचं असेल, तर हे खोबरे थोडेफार तुम्ही गरम करू शकता किंवा नाही केलात तरीसुद्धा चालेल। तर असेच हे खोबरे तुम्ही वापरू शकता। अजिबात खराब होत नाही किंवा खवटसुद्धा लागत नाही। त्यामुळे ही पद्धत अगदी साधी सोपी आहे। तर हे व्यवस्थित परतून घेतले आणि त्यानंतर हे काढून घेतले। दुसरेसुद्धा खोबरे घालून घेतले आणि हे पातळ तुम्ही गुलाबी रंगावरती छान असे भाजून घेतले। त्यानंतर जे छोटे छोटे तुकडे राहिलेले आहेत इथे पातळ ते सुद्धा यामध्ये घालून घ्यायचे आणि ते शेवटी घालायचे आणि ते सुद्धा व्यवस्थित असे गरम करून घ्यायचे। तर ही पद्धत नक्कीच तुम्ही करून पहा। अशा पद्धतीने व्यवस्थित असे हे खोबरे गरम करून घ्यायचे आणि त्यानंतर इथे मी एका परातीमध्ये हे खोबरे काढून घेतले आणि हे थंड करून घ्यायचे। थंड झाल्यानंतरच एखाद्या हवाबंद डब्यामध्ये किंवा प्लॅस्टिकच्या थैलीमध्ये हे भरून ठेवायचे, म्हणजे ते अजिबात नरम पडत नाही आणि कुरकुरीतच राहते। आणि एक म्हणजे ते खराब होत नाही, खवट लागत नाही। तर अशा पद्धतीने हे खोबरे तुम्ही वर्षभर आरामात टिकवू शकता। 6 महिनेच काय, 1 वर्षसुद्धा हे खोबरे मस्त असे टिकल्या जाते। तसेच सुक्या खोबऱ्याच्या वाट्या वर्षभर कशा टिकवायच्या तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देते, ते तुम्ही पाहू शकता। ती सुद्धा एक साधी आणि सोपी पद्धत आहे, ती सुद्धा तुम्ही करून पहा। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा। थोडा जरी आवडला असेल तर एक लाईक, शेअर, हाईप तसेच सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।